तर मित्रांनो आपण गेलो जिम मध्ये बुट आणायला, तर वाघानं आमच्या बघा चप्पल घातले. शेवटी काय आहे, परशाची एक रील केली शूट आणि तिथनं चाललो आम्ही फोनचा केला चेअर्स आणि तिथून चाललो आम्ही डायरेक्टली आपल्या डेस्टिनेशनला. हे करत करत गाडीला लागली आमच्या भूक. डायरेक्ट घातलं पेट्रोल पंप. त्यांना म्हटलं करा टाकी फुल. आता गाडीची केली म्हणलं आम्हाला थोडंसं म्हटलं काहीतरी घ्यावं लागतंय, चहा बी काहीतरी. चहा घेतोय ना घेतोय तेवढं पावसानं आम्हाला पाक गाठलं. तर गाठलं होतं सातारमध्ये नाही येताना आपण 100 रुपये रेनकोट घेतलं होतं. मग काय घातलं ते आपलं गपचूप आणि आपलं धरले आपली वाट. इतकं जे गार लागत होतं बेकार आणि मोसम तर असं चालता अगं बाबा. मग काय आपण घेतला पोरात परत गार उतरायला खाली सुरुवात केली. पण काय दुःख काय सुधरून देत नव्हतं. तर रात्र झालते आपलं बेगी चाललो आम्ही आपलं कडं धरून एक साईड आपलं डागा मागे बसून आलता काटाळा. परशाला म्हणलं सीट चेंज करूया आता आपण. तो बस मागे मी बसतो पुढे. पोटात कावळं ओरडायला लागलेलं. परशा म्हणलं की गाडी साईडला घेतली गाडी राजस्थान डाब्यावर. परशानं काय दिले ऑर्डर आणि भूकाच्या काडाक्यात कळलंच नाही शूट घ्यायचं. इष्टीवाले काकाने आम्हाला आपलं सोडलं आणि वर गाडाव. परत आम्ही म्हणलं आता पकडावं 11 नंबर बस. धरलं ना आपलं चालू टॅक्यावर करत आपलं वर. काय 2 भाऊ संघ आहेत म्हणलं काय दोघांनी सुरुवातच केली ती ब्लॉग करायला. म्हटलं तर काय चला असं करत करत 2.5 तासात आम्ही गडाच्या वरती पोहोचलो. जो काय कटाळा आलेला वरचा नजारा बघून डायरेक्ट गायबच झाला. इथं आल्यावरती घेतलं पहिल्यांदा महाराजांचं दर्शन आणि नंतर आम्ही गेलो झोपायला. भेटू उद्याच्या भागात.